ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले, तिथेच कान फडवायचे, तिथेच ठोकायचे, तिथेच मारायचे. अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही. मी इतका अडाणी नाहीये. पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही. माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो. कुठे पाहायचं कळत नाही, इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय. पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो. चालेल ना? आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. ती आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो, अनेक मतदारसंघामध्ये फिरलो. प्रचंड हवा आहे तिकडे, सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो, पण आता प्रचाराचा शेवटचे काही 2 दिवस आहेत, उरलेले आहेत, म्हणून ते इथे येऊ नाही शकले. पण मला त्यांना तुमच्यासमोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं. अनेक लोक आहेत. आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं. उद्या ती मुलं असतील, त्यांचे त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल, ते काय म्हणतील की अरे ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं, हे विकले गेले. विकले जातात. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी, गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो, वेडे पैसे झालेत, वेडे पैसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश,
कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती. ती त्या प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं. 5-5 हजाराला मतं विकतायत. मी फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीचे तर आता येतील. शैलेश धात्रक, एका, ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना. त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि 5-5 हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे? दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक. कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे. पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. सुशील आवटे, ₹1 कोटी रुपयाची ऑफर झाली, नाकारली. अजून बरेच जण आहेत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय. महाराष्ट्रभर पैसे वाटलेत. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला. मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण एन्काउंटरमध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असलं काही प्रॉब्लेम होता का? आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली. हे बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिंमत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? आलात की 5-5 हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिंमत?
काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्याला तर काय झालं माहित आहे मला. जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आता पण बरा होता. काल मी जो बोललो ना, ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही. त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं. पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं. त्याला वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा. कोणासाठी करताय हे तुम्ही, कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो. जाऊन फक्त पक्षी मारून आणणे. ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो. स्वकीयांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत. आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अदानीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या. आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अदानीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अदानी येऊन गेला एकदा. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत. माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत. माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत. अनेक उद्योगपती येऊन गेलेत. अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? मी काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे. ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही. मी इतका अडाणी नाहीये. पण ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या. मी काल जे तुम्हाला सांगितलं की जवळपास 60% म्हणजे हा माणूस कधी सिमेंटमध्ये कधी नव्हता, तो आज माणूस 2 नंबरला सिमेंटमध्ये आलाय. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी तो आहे. आज ही सगळी विमानतळं. आता नाही इथे गुजराती समाजातले लोक आले असतील. खरं तर आमचं तुमचं काही भांडण नाहीये, फक्त आमच्याशी भांडायला येऊ नका. हे जे डाव रस्तायत याच्या विरोधात खरं तर इथला गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या विरोधात पण हे मुद्दामून ज्या गोष्टी करतायत, हे काय करतायत? हा आत्ताचा जवळपास त्यांचे काहीतरी 6 का 7 का 8 काहीतरी विमानतळं या देशातली त्याला दिलेली आहेत. विमानतळं तुम्हाला माहित नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम अदानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळं गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरातमधलं फक्त मुंद्रा पोर्ट. बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती. गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजे. एक इथलं विमानतळ, एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव, या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे.
उद्या जर ही पोर्ट बंद झाली, तुमचा व्यापार ठप्प. उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा गौतम अदानी, उद्याने वीज बंद केली, तुम्ही अंधारात सगळे. तक्रार कोणाकडे करायची? आत्ता 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो, पण विसरला नसाल कदाचित, हा देश पण विसरला नसेल. इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला, आत्ता कळलं तुम्हाला? होता ना आता इंडिगोची विमान बंद होती. या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली 65% हवाई वाहतूक, या देशाची 65% हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे. त्यांनी स्ट्राईक केला, त्यांनी बंद केलं, कारण काही नाही दिली. आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला. सगळी विमानतळ भरून माणसं वाहतायत, लहान लहान मुलं तडफडतायत, त्यांच्या आयांना कळत नाही काय करायचंय, विमान उडत नाहीये. खाण्यापिण्याचे बांधे खरं तर विमान कंपनीने द्यायला पाहिजे, तेही नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. देश अख्खा ठप्प. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते. आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे, आज अदानीच्या हातामध्ये बीज आहे, अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत, अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत. लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं, म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले, भाव वाढवायला लागले, तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार. या देशामध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे कोण ठरवणार? गौतम अदानी ठरवणार. आणि एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षामध्ये. 2014 ते 2025 11 वर्षात इतका मोठा झालेला, इतका श्रीमंत झालेला, इतके उद्योग उभारलेला जगात दुसरा माणूस नाही. आणि असा व्यवसाय उभारता येत नाही. अहो टाटा, बिर्ला, बाकीचे सगळे उद्योगपती यांना 50, 60, 100 वर्ष लागली. मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवला, त्याच्यामध्ये सगळं दाखवलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. की इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येतंय, नवी मुंबईचं झालंय, आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार. आता आहे अदानीकडे. मी काय, माझा काय कोणी दुश्मन नाहीये. या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत, पण सगळे व्हावेत, एकाकडेच नाही. या देशामध्ये उद्योग आले पाहिजे, या देशामध्ये उद्योगपती वाढले पाहिजे, या देशामध्ये पैसा आला पाहिजे. उद्या उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो. या देशामधले अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना नोकऱ्या मिळतात, त्यांची घरं उभी राहतात. मी उद्योगपतीच्या विरोधातला माणूस नाहीये, पण एकाच उद्योगपतीवरती इतकी मेहरबानी का हे विचारणारा माणूस आहे. बाकीचे उद्योगपती मेले का या देशातले? आणि मग या माणसाला पुढे करायचा, सतत पुढे करायचा आणि वेगळे डाव आखायचे. बाकीचे तर व्यवसाय चालूच आहेत, पण महाराष्ट्रात काय चालू आहे जे मी काल तुम्हाला सांगितलं. भूगोल बघा एकदा. हे वाढवण जिकडे आहे तिकडे पुढे जा तुम्ही जरा, लगेच गुजरात लागतं. ही आपली शहरं, ही आपली मराठी शहरं, याच्यावरचा मराठी ठसा यांना पुसवायचा आहे. एक साधी गोष्ट तुम्हाला दाखवतो. या भाषावर प्रांत रचना ज्यावेळेला झाली, मराठी लोकांसाठी महाराष्ट्र, गुजराती लोकांसाठी गुजरात, तामिळ लोकांसाठी काय तामिळनाडू, प्रत्येक भाषेचं एक राज्य निर्माण झालं. आणि मुंबई तर महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा होऊन 107 होतात. त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी महाराष्ट्राची होती, पण लोक छीनत होते तिला. प्रत्येक राज्याची एक स्वतःची एक संस्कृती असते, प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानात तुम्ही दख लावताय. नवरात्राच्या वेळेला गरबा खेळला जातो. आमच्या इकडे
मुंबईमध्ये पण होतात या गोष्टी, तुमच्याकडे होत असतील. अनेक आपले लोक, काय प्रत्येक जण गुजराती नसतो, आपले लोक अनेक जण जातात, गरबा खेळतात, अनेक महिला असतात, त्यांना गरबा आवडतो, खेळतात, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाहीये. पण तो आनंदाचा एक सणाचा विषय आहे. पण मुंबईत, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडानीने विमानतळ ताब्यात घेतलं, ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला, ज्याच्यातनं ही कृती केली, बघा. मुंबई विमानतळावरती गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची, मुंबई तुमची नाहीये. गणपतीमध्ये ढोल लेझिम वाजवलेत का? आणि जर वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिमच वाजले पाहिजे मुंबई विमानतळावरती, बाकी काही नाही. ही मुंबई आहे, ही मराठी माणसाची आहे, हा महाराष्ट्र, हे ठाणं, हे मराठी माणसाचं आहे. आपण सगळेजण इथे राहतोय, सगळेजण तुम्ही आलात, भले तुमची भाषा वेगळी असली, गुण्यागोविंदाने राहू, पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही. काय बेभानपणा सुरू आता इथे तुमच्या घोडबंदरला, या घोडबंदरला इथे नॅशनल पार्कमध्ये, ही लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे, लोकसत्तामध्ये 1000 एकर जमीन जंगलाची, जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल, त्याची 1000 एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत, जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत. आता बरं वाटलं मला की गणेश नाईकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही, आनंदाची गोष्ट आहे ती. पण मला कळलंय हे कोणाला करायचंय, एकनाथ शिंदेना करायचंय, त्यांच्या कुठे ओळखीचे आहेत. जी दिसेल ती जमीन हे वरून उद्योगपती पाठवणार, वरून हे सांगणार की या उद्योगपतीला ही जमीन देऊन टाका. आमचं ताडोबाचं जंगल आज इतके तिकडे सगळं इतकं मोठं जंगल, तिकडे आमचे चांगले वाघ बेग सगळे वन्य प्राणी फिरतायत, त्या ताडोबाची जमीन खाणीना देऊन टाकली. कोणतरी एक वरून उद्योगपती आला, इथे खाली त्यांना सांगितलं सह्या करून द्या, विषय संपला. एन्व्हायरमेंट वर गेलं तेल लावत, ताडोबाची जमीन तिकडची एक खाणीला देऊन टाकली, इकडची जंगलाची जमीन देऊन टाकली, इकडे बंदर देऊन टाकलं, इथे तुमचं विमानतळ देऊन टाकलं, इथे तुमची आता ते काय डम्पिंग ग्राउंड देऊन टाकलं. ती जिथे गौतम अडाणी बघेल ही जमीन मला पाहिजे, घेऊन जा. एकाच माणसाला एवढी मेहरबानी का चालू आहे, असं काय तो माणूस देतोय? त्याचं कारण ह्यांचा जो आज ते विळखा आखतायत ना, जो मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली ही सगळी शहरं ही सगळी गुजरातला मिळवायची. खास करून मुंबईवरती लक्ष आहे, पण ठाणा, कल्याण, डोंबिवली, पालघर, बिलघर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या हातात आल्याशिवाय यांना मुंबईला हात घालता येणार नाही, कारण भौगोलिक दृष्ट्या जमत नाहीये, म्हणून हे सगळे प्लान सुरू आहेत. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे ती. ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. जसे जसे लोक बदा येत आहेत, बाहेरून येत आहेत, या आमच्या शहरांची लोकसंख्या वाढते, तसे प्रश्नही गहन होत आहेत. काल परवाकडे मी इथे ठाण्यामध्ये फिरताना मला इतकं वाईट वाटलं. 2 रस्त्यांच्या मध्ये एक कठडा होता, त्या कठड्यांवरती माझ्या काही माता भगिनी संध्याकाळच्या फक्त गप्पा मारायला बसल्या होत्या. रस्त्यांच्या मध्ये जे आम्हीच तुम्हाला सांगतोय, सुखसोयी तर उत्तम देऊच या ठाण्यामध्ये, पण तुम्ही असाल, तुम्ही टिकलात तर, तुम्हाला या ठाण्यात ठेवलं तर,
उद्या भविष्य काळात असं नको व्हायला की उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न कोण सोडवते? गुजरात सरकार, कारण महाराष्ट्रापासून वेगळे झाले. अनेक जण मला म्हणतात की नाही नाही, ते दरवेळेला तुम्ही घाबरवता, असं होणार. मी म्हटलं मी दरवेळेला तेव्हापासून नाही बोलत आहे, मला आता कळतंय उंबरठ्यावरती संकट येऊन उभं आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या दरवाजावरती टकटक होईल. आज जर गाफील राहिलात कायमचे फसाल. कारण केंद्र हातामध्ये, राज्य हातामध्ये, उद्या या महानगरपालिका पण हातामध्ये गेल्या त्यांच्या, तर काय विचारायलाच नको. कोणाकडे जाणार तुम्ही? कोणाकडे तक्रार करणार? आणि मग एकदा हातातनं गेलं की परत येत नाही, ते परत येणार नाही. म्हणून आज ही ती वेळ आहे. आपलं ठाणं, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, सगळ्या ठाणं तर उत्तम करूच करू. उद्धव स्वतः आपल्याला सांगतीलच, त्यांच्या भाषणामधून अनेक गोष्टी सांगतील. ठाणं तर उत्तम करूच करू, पण पहिला स्वाभिमान, पहिला मराठी ठसा, हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखलेला आहे तो सगळा उद्ध्वस्त करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. नाही तर उद्या आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील या बाहेरच्या राज्यांमधली लोक भरली जाणार. आमच्या महानगरपालिकांमध्ये देखील बाहेरच्या राज्यातली लोक भरली जाणार. हे काही कमी करणार नाहीत या गोष्टीला. कोण तुम्ही, कोण आहात? तुम्हाला गृहीत धरलेलं आहे, तुमची किंमतच नाही या लोकांना मुळात. जातील कुठे? येतील. दीड दमडी फेकली की येतील. हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोडून काढायचा आहे. तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, त्या सर्वांना सांगा की या आत्ताच्या येणाऱ्या उद्या 15 तारखेला शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन हे जोरात धावलं पाहिजे, जोरात चाललं पाहिजे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये. वाईट या गोष्टीचं वाटतं, डोळ्या देखत शहरं जाऊ नयेत, डोळ्या देखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत, एवढ्यासाठीचं हे फक्त आत्ताचं हे युद्ध आहे. येत्या 15 तारखेला आपण सर्वजण सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. जे बीएलए असेल, जे नेमले गेलेली माणसं असतील, बूथवरती सकाळी 6 वाजता जा. आणि जे काल सांगितलं परत सांगतोय, जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले, तिथेच कान फडवायचे, तिथेच ठोकायचे, तिथेच मारायचे. ही शहर वाचवा, एवढंच फक्त आपल्याला सर्वांना आवाहन करीन आणि आपली सर्वांची मी रजा घेईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अदानी समूहाच्या फायद्यासाठी जमिनी हडपण्यास मदत केल्याचा आरोप केलाय. गेल्या 10 वर्षात या उद्योग समूहाची अभूतपूर्व प्रगती झाली असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय. त्याला उत्तर देताना भाजपाने राज ठाकरेंचे इतर उद्योजकांबरोबरचे फोटो पोस्ट करीत त्यांच्यावर टीका केली आहे. आणि सोमवारी पार पडलेल्या महायुतीच्या सभेतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. या संघर्षातून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षामधील वाढता तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. अदानी समूहाच्या विस्तारावरून राज ठाकरेंनी भाजपावर काय आरोप केले, त्यावर भाजपची भूमिका काय, आपण थोडक्यात ते जाणून घेऊयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी गौतम अदानी यांच्या मुद्द्यांवर भाजपावर टीका केली आहे. भाजपाने उद्योगपती गौतम अदानी यांचे लाड पुरवले असून मुंबई, महाराष्ट्र आणि देशभर अदानी समूहाच्या विस्तारासाठी रस्ता मोकळा करून दिलाय, असा आरोप ठाकरेंनी केलाय. राज ठाकरे यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये रविवारी सभेत दाखवलेल्या नष्कांचा संदर्भ दिला. भाजपा सत्तेत आल्यानंतर कशा प्रकारे पायाभूत सुविधा आणि व्यवसायांचे मोठे प्रकल्प अदानी समूहाच्या पदरात पडले हे त्या नकाशातून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. जवळपास 2 दशकांनंतर दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले होते. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी 2014 आणि 2025 मधील नकाशे वापरून भाजपाच्या राजवटीत गौतम अदानींच्या व्यवसायाचा विस्तार प्रचंड वेगाने झाल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले की पूर्वी अदानींचे मोजकेच प्रकल्प होते, मात्र आता सरकारी पाठबळामुळे हा समूह वीज, सिमेंट, बंदरे, विमानतळ आणि पायाभूत सुविधा अशा सर्वत्र क्षेत्रात सक्रिय झालेला आहे.
भाषणादरम्यान काही व्हिडिओ दाखवित राज ठाकरे म्हणाले की 2014 मध्ये गौतम अदानींचा महाराष्ट्रात फक्त एक प्रकल्प होता. 2024 पर्यंत त्यांच्याकडे संपूर्ण राज्यात अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. मुंबई महानगर क्षेत्राचा उल्लेख करत ते म्हणाले की MMR क्षेत्रात अदानी समूहाचा विस्तार नीट पहा. मुंबई गुजरात ऐवजी महाराष्ट्राचा भाग झाल्याचा राग मनात असणाऱ्या काही शक्ती आता या उद्योग समूहाच्या आडोशाने मुंबई आणि MMR वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारला जे हवं होतं ते त्यांनी सुरू केलंय. त्यांना महाराष्ट्रातील जनतेची पर्वा नव्हती असं म्हणत ठाकरेंनी सध्याच्या शासनाची तुलना जुन्या सरकारांशी केली आहे. भाजपाने अकोटमध्ये MIM बरोबर आणि बदलापूरमध्ये काँग्रेस बरोबर सोयीची राजकीय युती केली आणि त्या लोकांच्या छाननीशिवाय 66 उमेदवार निवडून आले असा आरोपही त्यांनी केलाय. आज ही संख्या 66 आहे, उद्या ही संख्या वाढेल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय. भाजपाच्या उमेदवार निवडीवर टीका करताना राज ठाकरे यांनी आरोप केला की ड्रग रॅकेटशी संबंध असलेल्या विनोद गंगनेंना तुळजापूरमधून तिकीट दिले गेले. तसेच बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यालाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. अशा लोकांना तिकीट कसं दिलं जाऊ शकतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. भाजपा मुंबई, महाराष्ट्र आणि देश विकत आहे असा आरोप करीत त्यांनी मतदानांच्या याच्यामुळे परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याचं आवाहन देखील केलंय. धारावी आणि सायन कोळीवाड्यात प्रचार करताना मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याबद्दल त्यांनी भाजपा नेते के अण्णामलाई यांचाही रसमलाई असा उल्लेख केलाय. राज ठाकरेंच्या या विधानांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा टप्पा मानला जात असून 2026च्या BMC निवडणुकीआधी राजकीय समीकरणे बदलण्याचे हे संकेत मानले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवाजी पार्क मधील महायुतीच्या सभेत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी अदानींचा वकील नाही. राज ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देतीलच. मात्र 2014 नंतर देशात केवळ गौतम अदानीच नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा विकास झालाय. त्यांचे उत्पन्न कित्येक पटींनी वाढले असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.